आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माझे सहकारी प्रदेशचे सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक श्री नजीबजी मुल्ला, माझा तरुण सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे, कालच लोकसभेला महाविकास आघाडीला जे घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर विधानसभेला देखील महाविकास आघाडीला यश मिळेल आणि मी पुन्हा मंत्री होणार अशा आविर्भावात जे वावरत होते असे सो कॉल्ड डॉक्टर जितेंद्र आव्हाड विधानसभेला महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळाल्यानंतर आपलं मंत्रिपदाचं स्वप्न केवळ भंग नाही तर पार चक्काचूर झाल्यानंतर एका आकसाने सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर आरोप करण्याची छोटीशी संधी देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाड सोडत नाहीत। माननीय अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि एका विधानसभेपुरते मर्यादित म्हणजे ह्या निवडणुकीला जरी त्यांना यश मिळालं तरी आपली विधानसभा कळवा मुंब्रा सोडून कुठल्याही विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे स्टार प्रचारक होते तरी जे जाऊ शकले नाहीत, किंबहुना प्रभू श्री रामाबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान, यामुळे महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवारांनी त्यांना प्रचाराला देखील बोलवलं नाही असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड काल देखील आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्यावर आरोप करत होते। मंगळवारी त्यांचा स्वीय सहाय्यक अभिजित पवार याचा जो मुंबईला माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश झाला आणि पलटूराम प्रमाणे काल पुन्हा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये पुन्हा गेला। या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वीकारतो। यामध्ये आम्ही म्हणजे मी आणि नजीब मुल्ला यांनी माननीय अजितदादा पवार साहेबांची वेळ घेतली होती। त्यांना माहीत देखील नव्हतं कोणाचा प्रवेश आहे, पण तो प्रवेश झाल्यानंतर पुन्हा पलटूराम हा पुन्हा माननीय डॉक्टर सो कॉल्ड जितेंद्र आव्हाड माझं दैवत आहे, मी कधी त्यांना सोडणार नाही अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य केली। गेले 15-20 दिवस माझा तरुण सहकारी वीरू वाघमारे याच्या तो संपर्कात होता। शेवटच्या 3 दिवसामध्ये अगदी शनिवार, रविवार, सोमवारी काय घडलं हे सविस्तररित्या वीरू वाघमारे आपल्याशी संवाद साधून सांगेल। मी वीरू वाघमारे याला विनंती करतो की गेले 15-20 दिवस आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये काय घडलं हे मीडियाला त्यांनी सविस्तररित्या सांगावं। नमस्कार। दिनांक 24 जानेवारी रोजी अभिजित पवारचा मला फोन आला, हे फोन रेकॉर्ड आहे, की मला भाईंशी भेटव, मला इथे खूप त्रास होत आहे, मला भाईंकडे यायचंय। नजीब भाईने मी ऑफिसमध्ये मला काही नसताना नजीब भाईने मला पहिल्यांदा माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात नजीब मुल्ला साहेबांमुळे झाली। त्यांनी पहिल्यांदा मला 10,000 रुपये पगार देऊन मला माझ्या खाण्याचा बंदोबस्त केला, मी त्यांना कधी विसरणार नाही। मला त्यांच्याशी भेटायचंय, मला इथे खूप त्रास होत आहे, मला इथून निघायचंय। तर लोक काय झालं बाबा, काय म्हणजे असं का बोलतोय तू? आणि म्हणता साहेबांसाठी एवढं करून आम्ही एवढ्या केसेस अंगावर घेतल्या, आम्ही एवढे साहेबांसाठी मारामाऱ्या केल्या, आम्ही एवढे दिवस बाहेर फिरलो, तडीपारे घेतल्या, पण आता साहेबांना त्याचा पुतण्या की भाचा जय गर्जे याच्याशिवाय दुसरं कोण दिसत नाही। जय गर्जेने माझ्याकडे म्हणजे अभिजितकडे, ठीक आहे, जय गर्जेने माझ्याकडे एक मला मोठं टेंडर मिळालं, त्याच्यामध्ये 10 करोड रुपये मागितले की मला 10 करोड रुपये द्या, नाहीतर ते एक टेंडर तू आव्हाड साहेबांच्या नावावरती घेतलं, मला 10 करोड रुपये दिले पाहिजे। तेव्हा
पण त्याच्यापुढे एक पूर्ण खर्च मांडला की 4 करोड रुपये हे मी इलेक्शनमध्ये माझ्या स्वतःच्या खिशातून मी खर्च केले, त्याच्यामुळे मी देऊ शकत नाही. परंतु याच्यावरती आव्हाड साहेबांना बोलल्यानंतर आव्हाड साहेब काय बोलत नाहीत. त्यानंतर बोगद्याचं काम पण त्यालाच भेटतंय आणि सगळे कामं त्यालाच जर देत असतील, त्याच्यानंतर तिकडे विटाव्याला कुठली कंपनी येते त्या कंपनीत इंडा त्या कंपनीच्या पण खड्ड्याचं काम त्यालाच दिले. सगळे कामं जर त्या आता कुठून हा आला नवीन, आजपर्यंत जेव्हा केसेस घ्यायच्या असतात, जेव्हा मारामारी करायच्या असतात, जेव्हा आम्ही आमचे पोरं बाळ सोडून जातो तेव्हा आमच्याकडे कोण जात नाही, आमच्याकडे कोण तेव्हा हे दिसत नाहीत. आता कामाच्या वेळेला कमवायच्या वेळेस हे लोक दिसत आहेत. त्याच्यामुळे आता मी मोठा झालोय, मी माझे कामं घेऊ शकतो, माझी कंपनी मोठी झाली. फक्त मला नजीबभाईने थोडा सपोर्ट दिला तर मी या सर्व कामातून निघून जाईल, हे त्यांनी मला सांगितलंय. आणि या सांगितल्याच्या नंतर त्याच्या बोलण्यावरून मी नजीबभाईशी त्याची भेट घडवून दिली. आता ते 4 करोड रुपये त्यांनी खर्च केले का जय गर्जनी त्याला 10 करोड मागितले, आव्हाड साहेबांनी त्यांना सांगितलं का नाही सांगितलं हे त्यांचं आत्मपसलं आहे. ते आव्हाड साहेबांनी स्वतः समजावं, त्या जय गर्जनी स्वतः समजावं आणि त्यांनी सत्य सांगितलंय का खोटं सांगितलंय हे त्यांना जगाला नाही कळणार, मला पण नाही कळणार, पण त्यांना स्वतःला तरी समजेल की ही गोष्ट घडली होती का नाही घडली. दुसरी गोष्ट, हे सर्व झालं असताना ऋताबाईंनी त्याच्याकडे गेल्या. ऋताबाईंनी त्याच्याकडे गेल्याच्या नंतर ऋताबाईंनी त्याला सांगितलं की आम्ही तुला काय कमी केलंय, आम्ही तुझ्यासाठी काय झालंय, आव्हाड साहेबांनी तुला काय कमी केलंय, तुला एवढं सगळं केलंय. तेव्हा तो ऋताबाईंना काय बोलला की आम्ही पण साहेबांसाठी 169 दिवस बाहेर फिरलो, आम्ही साहेबांसाठी ह्या केसेस घेतल्या. आणि तेव्हा ऋताबाईंनी काय त्याला बोलली की आम्ही तुम्हाला हे करायला सांगितलेत का लफडे. आणि त्यांनी मला सांगताना बघ विरू, आम्ही एवढं सगळं केलं आणि आता वहिनी आम्हाला काय बोलतायत की आता आम्ही करायला सांगितलं का लफडे. जेव्हापासून आव्हाड साहेबांच्या पोरगी ही सक्रिय झाले तेव्हा आव्हाड साहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये आपल्या मुलीला उभं करायचंय. कालपर्यंत सर्व कार्यक्रम मला त्यांनी खर्च करायला लावला आणि आता मला त्या कचऱ्याचा व्हिडिओ पण बोलतो मी केला होता तिथे आंदोलन. त्याच्यानंतर त्यांनी मुलीला पाठवून तिथे व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामुळे मी मुद्दाम माझं श्रेय तिने घेऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी जाऊन व्हिडिओ बनवला. ते दोन्ही व्हिडिओ फेसबुकवर सोशल मीडियावरती आहे. ठीक आहे, या सर्व गोष्टीला मी कंटाळलोय आणि तिच्या नताशामुळेच माझ्यावरती गुन्हे दाखल झाले. नताशामुळे आम्ही जाऊन महेश आयरला मारलं. नताशा तिथे त्यांच्या ऑफिसला गेली नसती, म्हणजे आमच्या ऑफिसला आली नसती, ट्विट केलं नसतं तर ते पोरं रागाच्या भरात इथे आले नसते की आमच्या ऑफिसला पण काय चालू आहे, कारण त्या पोरांना पण आम्ही मारलं नसतं. आणि माझ्यावर या दोन्ही घटना घडल्या त्या नताशामुळे झाल्या. हे माझं त्याचं बोलणं झालंय, म्हणजे त्यांनी मला सांगितलं. तिसरी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी आम्ही ठरलं त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही अंगणवाडीला मला आज 20 तारखेला रात्री जायचंय, 20 का 21 तारखेला जायचंय, त्याच्या अगोदर हे सर्व करून घ्यायचंय. तेव्हा तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे बालाजीच्या आव्हाड साहेबांनी त्याला बोलवलं. आव्हाड साहेबांनी बोलवल्याच्या नंतर आव्हाड साहेबांनी त्याला समजवलं, मला माहित नाही ते काय समजवलं. त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला. नंतर बालाजी हॉटेल आहे, त्या बालाजी हॉटेलच्या मागे त्यांनी मला रात्री बोलून घेतलं. तिथे मला चर्चा केली की मला हे खूप प्रेशर करतायत आणि काही करून मला उद्याच्या उद्या निघायचंय. तेव्हा त्यांनी सांगितलं की नताशा उद्या सकाळी माझ्या घरी नाश्त्याला येणार आहे आणि नताशाने सांगितलं की काका मी तुमच्या सोबतच राहणार आहे आणि अशी अफवा आहे की तुम्ही 18 तारखेला पळून जाणार आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असं आम्हाला समजलंय, तर मी तुमच्या सोबतच येणार आहे. त्यामुळे विरू उद्या सकाळी नताशा माझ्या घरी नाश्त्याला येणार आहे. नाश्त्याला आल्याच्या नंतर मी तिकडनं निघेल, वेलॉसला जाईल, नताशाला सोडेल आणि तिकडनं मी माझ्या बायको सगट ओबेरायला तिथे राहायला जाणार आहे. 1 रात्र तिथे राहणार आहे आणि त्याच्यासोबत माझ्यासोबत वाणी पण येणार आहे आणि वाणीचा तुझा पण मी रूम तिथे बुक करतो. हे अभिजित पवार यांनी त्याच्या पैशाने रूम बुक करून ओबेरायचा, ह्याची डिटेल्स पोलिसांनी काढावी, ह्याची डिटेल्स पत्रकारांनी काढावी, हे सर्वांना मी शेअर करतो. ही रूमचे पैसे कोणी पेड केलेत, हा रूम बुक कोणी केला, याची डिटेल्स पोलिसांनी काढावी. ही ती पावती आहे. जे ओबेरायमध्ये 20,000 रुपये रूम, जो 18,000 काय 18,500 रुपयाचे रूम बुक केले. त्याच्यानंतर त्या रात्री आव्हाड साहेब त्याला कंटिन्यू फोन करत होते. त्या रात्री तो त्याच्या बायकोसोबत राहिला. आम्ही ह्या रूम मध्ये राहिलो ट्रायडंट मध्ये, तो ओबेरायमध्ये राहिला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने त्याच्या बायकोला त्याच्या गाडीने पाठवून दिलं घरी.
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 3-3:30 वाजता त्यांनी ताजमध्ये रूम बुक केले. ताजमध्ये त्यांनी 2 रूम बुक केले. त्या रूमचे पैसे कोणी पेड केले याची चौकशी करावी. म्हणजे ब्लॅकमेलर ज्याला ब्लॅकमेल होतो, म्हणजे मी ह्याला समजा ब्लॅकमेल केले तर हा ज्याला ब्लॅकमेल केले तोच त्याच्या पैशांनी ओबेरायचे रूम बुक करतो, त्याच्याच पैशांनी ताजचे रूम बुक करतो. हे शक्य आहे का? त्या ताजमध्ये त्याने मला सांगितलं 30 लाख रुपये घेऊन मी ताजची मेंबरशिप घेतली आणि त्याच्यामुळे मला डिस्काउंट आहे. तुम्हाला कोणालाही लागलं तर मला सांगा, मला इथे भरपूर फॅसिलिटी आहेत. त्यामुळे ताजमध्ये जे रूम बुक झाले ते कोणाच्या पैशाने बुक झाले, कोणाच्या नावावर बुक झाले, ते बुक कोणी केले याची चौकशी झाली पाहिजे, याची मी मागणी करतो. त्या दिवशी रात्री ताजमध्ये मी आणि माझा मित्र राष्ट्रवादी विद्यार्थीचा अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आम्ही 2 जण त्याच्यासोबत होतो. त्याच्यासोबत कमीत कमी 18 ते 20 जण होते. त्याची पूर्ण टीम होती ज्यांनी म्हणजे 22 अजितदादांकडे प्रवेश केला. त्या यादीमध्ये प्रवेशामध्ये ते सर्वच्या सर्व टीम त्याची 15-20 जणांची टीम ताज हॉटेलला होती. हे ताज हॉटेलचे फुटेज चेक करावे की तिथे आम्ही किती जण होतो आणि ते किती जण होते. त्याच्यानंतर 10:30-11 वाजता आम्ही बडेमियाला जेवायला गेलो. त्यावेळेस त्याच्यासोबत कमीत कमी 20 लोक होते. हे त्यांनी चेक करावं. त्याच्यानंतर हे पोलिसांनी आणि पत्रकारांनी चेक करावं. त्याच्यानंतर अजून महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. संध्याकाळी आव्हाड साहेब त्याला कंटिन्यू फोन करत होते, तो फोन उचलत नव्हता. हे तुम्हाला मला माहित नाही, पण आव्हाड साहेबांनी अशा सापाला समजावं की मी जी गोष्ट आव्हाड साहेबांनी त्याच्यामधली आहे ही आम्हाला कशी समजली, आम्हाला कोणी सांगितलं, कारण की हे माझ्या डोळ्यासमोर सांगत. कळलं का? आम्ही ते नाहीये, ते राहत इंदोरीकर माहिती आहे की तसं आम्ही दोघले नाहीये. आव्हाड साहेब त्याला कंटिन्यू जेव्हा फोन करत होते ना, की आव्हाड साहेबांनी त्याला फोन केला, तो स्पीकरवर टाकून ते सर्व मजा करत होते की आव्हाड साहेबांचा फोन आला. आव्हाड साहेब त्याला बोले तू कुठे? तर मी इकडे असा साहेब येतोय. त्यांनी आव्हाड साहेबांनी त्याला सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता फेसबुकवर ते पोस्ट टाकायची की मी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही. त्यांनी सांगितलं हो साहेब टाकतो, हो साहेब आता टाकतो. त्याच्यानंतर 2 मिनिटांनी 3 मिनिटांनी आव्हाड साहेबांनी दुसऱ्यांदा फोन केला. अरे तू फेसबुकवर पोस्ट टाकले नाही? अरे साहेब टाकतो, तो कोणतरी माझा फेसबुक हँडल करतोय, तो नाहीये, मी टाकतो. त्याच्यानंतर आव्हाड साहेबांनी 3ऱ्यांदा फोन केला की काय झालं, फेसबुकवर पोस्ट का नाही टाकली? तेव्हा त्याने त्या कुठल्या तरी त्या माणसाला सांगितलं, त्याचा फेसबुक हँडल करणाऱ्याला, त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली. तुम्ही ती पोस्ट चेक करू शकता. त्या पोस्टमध्ये टाकलं की मी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून कुठे जाणार नाही, आणि ती पोस्ट फक्त 5 ते 6 लोकांना दिसेल अशी फेसबुकमध्ये सेटिंग केली आणि ती पोस्ट टाकली. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी आव्हाड साहेबांचा त्याला पुन्हा फोन आला की तू ती पोस्ट इंस्टाग्रामवर का नाही टाकली? तेव्हा ह्याच्या तोंडचे वाक्य होते, आता किती वेळा फोन करतोय, आता किती फाटली. कोणाचं काय फाटतं हे आव्हाड साहेबांनी विचारावं. आणि आव्हाड साहेबांनी ह्याला एवढ्या वेळेस फोन केलाय का नाही हे आव्हाड साहेबांना स्वतःला माहिती आहे. त्यांनी जगात जाहीर करू नाही वरू, त्यांच्या मनाला विचारावं की हे सत्य मी केलं होतं का नाही. कारण की त्याच्यानंतर साहेबांनी त्याला जेव्हा इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकायला लावली की मी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून कुठे जाणार नाही, तेव्हा इंस्टाग्रामवरती म्हणजे ते हाईड करता येत नाही. फेसबुकवर हाईड करता येतं, इंस्टाग्रामवर हाईड करता येत नाही. म्हणजे लिमिटेड लोकांना दिसावी ती पोस्ट, असं करता येत नाही. त्याच्यामुळे त्याने इंस्टाग्रामवर जेव्हा टाकायला लावली तेव्हा मी उद्याला अजितदादा गटामध्ये नजीब मुल्लांच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहे, आणि जर मी ही पोस्ट टाकली आणि ही पोस्ट जर सर्व लोकांमध्ये व्हायरल झाली तर आव्हाड साहेब ही पोस्ट घेऊन माझी बदनामी करू शकतात की मी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून कुठे जाणार नाही असं म्हणणारा अभिजित पवार हा दुसऱ्या दिवशी सकाळी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात गेला आणि माझी बदनामी होईल. याच्यामुळे त्याने इंस्टाग्रामवरची पोस्ट टाकलीच नाही आणि फोन स्विच ऑफ केला. हे आव्हाड साहेबांना विचारावं. हे त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकले का नाही टाकले हे सर्वांनी चेक करावं. हे पोलिसांनी चेक करावं, हे पत्रकारांनी चेक करावं. फेसबुकवर टाकलेली पोस्ट फक्त 5-6 जणांना दिसली पाहिजे, हे सर्वांनी चेक करावं. म्हणजे मी जे बोलतोय याच्यामध्ये किती तथ्य आहे.
त्याच्यानंतर सकाळी 5 वाजता आव्हाड साहेब सुप्रियाताईंसोबत मस्साजोगला जाणार होते संतोष देशमुखच्या घरी हेलिकॉप्टरने. त्या हेलिकॉप्टरमध्ये अभिजित पवारची बुकिंग होती का नाही ते विचारावं. त्याने मला सर्व सांगितलं की मी जाणार आहे, पण हे लोक बघा आता कसे रातभर टेन्शन मध्ये असतील साहेब. आणि फक्त ना सकाळी 5 वाजता साहेब गेले की मी मोकळा झालो, म्हणून ह्याने फोन बंद केला. सकाळी 5 वाजता आव्हाड साहेब गेले. त्याच्यानंतर सुप्रियाताई त्याला कंटिन्यू फोन, त्या सुप्रियाताईचे त्याला 2 मिस कॉल अलर्ट आहेत. त्याने फोन बंद केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सुप्रियाताई मला फोन करते, मला 2 मिस कॉल अलर्ट आहेत. हे सुप्रियाताईंनी मी जे बोलतोय हे खरं आहे का खोटं आहे हे त्यांनी विचार करावा. तिसरी गोष्ट, आव्हाड साहेब तिकडून फोन करत असताना ते दुसऱ्या विषयाने फोन बंद केला असताना याच्या घरी कंटिन्यू विचारणा केली जात होती की अभिजित कुठे आहे, याच्या बायकोला. तेव्हा ह्याची बायको सातत्याने या सर्वांना खोटं बोलत होती की अभिजित लोणावळ्याला आहे, अभिजित इकडं आहे, अभिजित झोपलाय, अभिजितचं डोकं दुखतंय, तो उठला की सांगते. आणि अभिजित हा माझ्यासोबत ताज हॉटेलमध्ये होता, त्याच्या पैशाने होता, त्याच्या मर्जीने होता. आता तुम्हाला मी अजून काही गोष्टी सांगतो. त्यांनी काल जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की 21 तारखेला माझ्यावरती प्रेशर करण्यात आला, 21 तारखेला काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आली. बरोबर आहे. मी मागणी करतो 21 तारखेला त्याच्या घरी कोण लोक पाठवण्यात आली तो मोठ्या उच्चभ्रू सोसायटीत राहतो. बरोबर आहे. त्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक विषयावरती आपला आवाज उठवणारा नेता आव्हाड साहेब त्यांच्याकडे. बरोबर आहे. प्रत्येक विषयावरती कोणाचा चांगला असो वाईट असो पण आव्हाड साहेब त्याच्यात बोललेच पाहिजे. त्या आव्हाड साहेब त्याच्याकडे. मग त्याच्या घरी जर कोण प्रेशर करायला गेलं तर ती गोष्ट आव्हाड साहेबाला त्याने काय नाही सांगितली. जर तो तिथे त्याच्या घरी कोण प्रेशर करायला घरी गेलंय तर तिथले फुटेज त्यांनी पोलिसांना द्यावे, पत्रकारांना द्यावे आणि त्या गोष्टीची सखोल चौकशी करेल. दुसरी गोष्ट, तो काय बोलला पत्रकार परिषद मध्ये, मला ईडीची धमकी देण्यात येते, मला इन्कम टॅक्सची धमकी देण्यात येते. अहो तुम्ही मला पण 25-30 वर्षापासून माझं आयुष्य ठाण्यात गेलं. आज पण मी झोपडपट्टीत चाळीत राहतो. मागच्या 10-5 वर्षापूर्वी त्याच्याकडे स्लीपरवर फिरायचा, हे सगळ्या ठाणेकरांना माहिती आहे. सिगरेट प्यायला पैसे नव्हते, आज तो 5-10 हजार रुपयावाले लाइटिंग सिगरेट पितो. हे काय आहे? आज ईडीची धमकी कोणाला दिली जाते? तुमची एवढे पत्रकार आहेत, तुम्हाला कोणी धमकी दिली का? मला कोणी धमकी दिली का? हे खासदार होते, ह्यांना कोणी धमकी दिली का? हा, धमकी ईडीची देणार, ईडीची धमकी देणार किंवा ईडी जेव्हा कारवाई करते तेव्हा ईडीने कारवाई किंवा चौकशी करते तेव्हा त्यांना काही तथ्य दिसतं म्हणून करते. येड्या गवाळ्याला ईडीची चौकशी नाही होत, धमकी नाही होत. आज तुम्ही त्याचे कपडे 1.5-2 लाखाच्या पॅन्टी घालतो, हे कुठून येतात? याची चौकशी हे समजणे न समजण्यात कोण येडा आहे का? त्याची चौकशी का झाली पाहिजे, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. तिसरी गोष्ट सांगतो, त्यांनी त्याच्यामध्ये सांगितली काही लोकांचे स्टेटमेंट नोंद झाले. बरोबर आहे. त्या स्टेटमेंट जे नोंद झाले ते कोणाचे स्टेटमेंट नोंद झाले, काय झालं ते सर्व डिक्लेअर करावं. आणि त्याने आमच्या नेत्यांना नजीमुल्ला साहेबांना ब्लॅकमेलर म्हणालं किंवा मला बोला उचलून नेलं, याची त्याने पोलिसात तक्रार करावी. आणि त्याने काय, आम्ही स्वतः मागतो की त्यांनी SITची चौकशी पोलिसांनी या प्रकरणात लावावी. आणि त्या ज्या मी गोष्टी बोललोय, आम्ही उचलून नेलं का तो आला, या सर्व प्रकरणात माझी आणि नजीमुल्ला साहेबांची जी बदनामी केली गेली, या प्रकरणात जे परांजपे साहेब असतील, आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांना विनंत्या करून जे फसवण्यात गेलं याच्याबद्दल SIT चौकशी करावी आणि जे दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी या ठिकाणी आम्ही मागणी मागतो. मी आता माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीमुल्ला यांना विनंती करतो की आपल्याशी त्यांनी संवाद साधावा. काल फार खालच्या पातळीवर जाऊन शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले और इसका जवाब तो करारा मिलेगा. मी नजीमुल्ला यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. सर्वजणांना नमस्कार. बरंच वर्षापासून शांत होतो, संयमपणा ठेवलं होतं की एकत्र काम केल्यानंतर आपण खानदानी आहेत, खानदानी असल्यावर आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. शेवटी राजकारण हे लोकसेवेसाठी असतो. समोरचा माणूस
खालची पातळी धरून, कारण त्यांचा स्वभाव होता कोणावर खोटे गुन्हे दाखल करायचे, कोणावर आपण तडीपार करायचा, कोणाला काय करायचं तुम्ही कळवा मुंब्रामध्ये बघितलं असेल. पण प्रत्येक वेळी संयमपणा घेतला, आरोप होत राहिले. पण कालची पातळी सोडून त्यांनी एकदम खालच्या दरावर जाऊन जे त्यांनी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, परांजपे साहेब, माझ्या सहकारी वीरू माझ्यावर जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत. मला अभिजित पवार नावाच्या इस्मानाला काय घेण्यात रसच नव्हता. 15 दिवसापूर्वी मला वीरू वाघमारेचा फोन येतो का साहेब अभिजित पवारला भेटायचं आहे. मी बोललो 2 दिवसात वेळ देतो. नाही संध्याकाळचा वेळ होता. नाही आजच द्या, नाहीतर तो दुसऱ्या पक्षात चालला आहे, त्याची इच्छा आपल्याबरोबर यायची. त्याला मी तेव्हाच सांगितलं की मला त्याच्यावर विश्वास नाही आहे, पण एक सहकारी कळकळीची विनंती करतो, पक्ष वाढवण्यासाठी सर्वांना एकत्र करण्यासाठी तो जिद्द आहे. मी बोललो ओके बोलव, चल रात्री तुला वेळ देतो. 10:30च्या सुमारास ते भेटायला आले. भेटून गेल्यानंतर परत 8-10 दिवस मी त्यांना विचारपूस पण केली नाही. समोरून परत आला, 15-20 पोरांना घेऊन आला का सर्वांना तुम्हाला भेटायचं. भेटल्यावर स्वतःनी तारीख नक्की केली, कसं काय करायचं, शिवजयंतीच्या आधी आपण कार्यक्रम करू. स्वतःहून केल्यानंतर आत्ताच वीरूनी जे पुरावे दिले की ज्याला ब्लॅकमेल केलं जातं, त्यांनी खूप अरेतुरेने बोललाय. मी एवढाच आपल्या मार्फत त्यांना सांगायचं आहे की तुम्ही माझा संयमपणा बघितला. आता जे आरोप झालेले, आरोप तर झालेत, आता सत्य त्या गोष्टीला घडवण्याची वेळ आली आहे. आम्ही आता इन्कम टॅक्सला अर्ज करणार. सर्व फायनान्शियल एजन्सीज आहे या राज्याचे, या देशाचे, त्यांच्या समोर त्याचे अफाट कमवलेले पैसे, गैरव्यवहार, अनैतिक धंदे, सरकारी जाग्यावर केलेली अतिक्रमण सर्व काढणार. तुम्ही काल सांगतायत की मी 22 तारखेला सुसाईड करणार होतो. आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही. जे आरोप करण्यात आलेले आहेत, आम्ही आज मागणी करतोय आणि आम्ही प्रत्येक आठवड्यात एक पत्र जितेंद्र आव्हाडांना पोस्टाने पाठवणार आहेत. मी आजपर्यंत साहेब म्हणत होतो, जितेंद्र आव्हाडजींना पाठवणार आहेत की तुम्ही SITची मागणी कधी करणार. ट्विट करायची खूप आवड आहे त्यांना, पत्र लिहायची, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आवड आहे. त्यांनी अभिजित पवारनी केलेले आरोप, काल त्यांनी केलेली विधानाच्या बाबतीत त्यांनी स्वतः पत्र द्यावं. आम्ही आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्र्यांना विनंती करेल का त्यांनी मागणी केल्यानंतर SITची नेमणूक करा. तिथे सर्व पुरावे आम्ही सादर करणार. एवढेच नव्हे, त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग, म्हणजे त्यांनी व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर मला वीरूनी घेतलेले कॉन्फरन्स कॉलवर, जेव्हा आपण कॉन्फरन्स कॉल घेतो तो जो शेवटी जॉईंट होतो तो 3-4 क्रमांकावर असतो, पहिल्या 2 मध्ये नसतो. त्याची स्क्रीनशॉट्स आहेत, तो काय बोलला त्याचं वाक्य आहे. एवढंच नव्हे, जितेंद्र आव्हाडजी, कारण ते डॉक्टर म्हणतात, आम्ही त्यांची डॉक्टरची पण पदवीधरची त्याच्या बाबतीत मागणी करणार आहे का त्याची चौकशी व्हावे. कारण आमच्याकडे पुरावे आहेत की 6 महिने कोण कुठे राहिला, त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याचे कॉल रेकॉर्ड आहे, आणि कोणी थिसिस लिहिलं, कोण 6 महिने कुठे हॉस्टेलला होता, कोणी थिसिस लिहिलं, तुम्ही फक्त सही केलेली आहे. तो माणसाचा ॲफिडेव्हिट पण आम्ही तयार केलेला आहे, आणि ते पण तुमच्या नकली डॉक्टरेटसाठी आम्ही पुढे जाणार. आज महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही किती खोटारडेत, किती ढोंगी बाबा आहेत हे आम्ही दाखवणारच. आणि एवढंच नव्हे, आम्ही पोलिसांकडे ही पण मागणी करणार आहे की मंगळवारी 3:30 वाजता कोरम मॉलमध्ये जेव्हा अभिजित पवारची बायको तिथे होती,
तिने स्पीकर फोनवर जेव्हा ठेवला होता, बरोबरचे लोकांनी ते पण तुमचे ऑडिओ रेकॉर्ड केले. जितेंद्र आव्हाडजी, जेव्हा तुम्ही त्याला धमकी देत होते, कुठल्या नेत्यांबरोबर तुमचे कसे संबंध आहेत, कसा तुम्हाला अडचणीत येईल, तुझा धंदा पाने पैसे कमवलेले कसे तुझे कुठून काढतो, जे वाक्य वापरलंय तुम्ही एक महिलांसमोर, ती महिला आज काय पण स्टेटमेंट देईल, पण समोरच्या सहकाऱ्यांनी ते रेकॉर्ड केलंय. कारण तुम्ही स्पीकर फोनवर तिची बायकोनी फोन ठेवला होता. मी वेळ सांगतोय, दुपारी 2 ते 4च्या मध्ये तुम्ही कोरम मॉलचे फुटेज काढा. तिथे तिची बायको होती का नाही, तिथे फोन आल्यावर तिने फोन उचलला, स्पीकर फोन काढला का नाही, चांगला त्याच्या क्लॅरिटी आहे. आम्ही काढले सर्व, आम्ही आमचे रेकॉर्ड्स तयार केले. तुम्ही कुठल्या नेत्याच्या नाव घेऊन तुम्ही कशी त्याच्या नावाचा दुरुपयोग करतायत दादागिरी करण्यासाठी, लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी, आणि तुम्ही सुसाईड म्हणतायत. परमारमध्ये कोणी पैसे घेतले, बली नजीब मुल्ला झाला. नजीब मुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, तो रिटायर्ड ACP पण येणार आहे तुमच्या समोर. आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की नजीब मुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, ते पण आम्ही सर्व SITला देणार. परमारनी किती वाजता तुम्ही रात्री बिचाराला दम दिलं, कसे घेतले, बली नजीब मुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी. रात्री 3 वाजता कोण फाशी घ्यायला निघाला, जो फाशी घ्यायला निघाला होता त्याची बायकोने कोणाला फोन केलं, काय तुम्ही त्या माणसाला नेत्याला ब्लॅकमेल केलं, कसं तुम्ही मानसिक त्रास दिलं, ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर. तुम्ही रात्री कुठल्या पत्रकाराच्या मुलाचे, जो महापालिकेतला ठेकेदार होता, तो महापालिकेच्या ठेकेदारला कसा तो फिनेल पिऊन जीव द्यायला निघाला होता, कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट होता, त्याचे रेकॉर्ड्स पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही देणार. आता सर्व माल मसाला तुम्हाला पोचणार. मग तुम्ही किती पैसे दिले, कोण पैसे घेऊन गेला, तुम्ही रस्त्यावर त्या बापाचे कसे पाय पकडले, माफी मागितली, तुमच्या PAनी कशी टक्केवारी घेऊन त्याचे पैसे खाल्ले होते, ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला माहिती नाही. ज्या माणसाला जबाबदारी दिली होती ते पण काढणार. तुम्ही खुनी म्हणतायत, आज निघणार तुम्ही किती खून केलेत, किती बलात्कार केलेत, सर्व काढणार आम्ही आज. आणि आम्ही वेळोप्रसंगी सर्व पोलिसांना पुरावे देणार, चौकशी करायची. आज मी महाराष्ट्रातला रेप्युटेड पर्सन आहे, कॉलेजच्या जीवनापासून व्यवसाय करतोय. जेव्हा जितेंद्र आव्हाडजी खोटे कागदपत्रांच्या आरोपात तुम्ही जेव्हा अँटी करप्शनच्या आतमध्ये होते, तुमच्याकडे गाडी नव्हती, तेव्हा नजीब मुल्लाची स्वतःची नावाची गाडी तुम्हाला दिली होती. तेव्हा तुम्ही आमदार पण नव्हते, तुमच्यावर आरोप होते, कोणी बाजूला राहायचं नाही. तेव्हापासून मी व्यवसाय करतोय. मी प्रतिष्ठित या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी वारंवार जे खोनी म्हणतायत आणि जे चिल्लर जे तुमच्या अवतीभोवती फिरतायत, त्यांच्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास काढा. किती त्यांच्या नावावर घरफोड्या आहेत, किती चोरी केली आहेत, कोण किती एन्काउंटरमध्ये मेला आहेत, ते आम्ही सर्व बाहेर काढणार. आणि मी आज सांगतो की हे माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. आज जे वारंवार खूनचा आरोप जे करतायत, आज जे खूनचा आरोप तुम्ही करतायत, त्या खुनाच्या आरोपमध्ये मी सर्वप्रथम त्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयाचे विशेषतः न्यायाधीश रेवती मोहिती ढेरे पाटील मॅडम आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा आभारी आहे का न्यायाला साथ दिली. आज 10 सप्टेंबर 2024ला मोठा वकील नजीब मुल्ला का सोडून गेला, का सहकारी पुढे जातोय, मला त्रास होईल म्हणून खोट्या खूनमध्ये अडकवण्यासाठी तुम्ही हायकोर्टात पण गेले होते. हायकोर्टाला खोटा सांगितलं म्हणून 10 सप्टेंबर 2024ला बेंचची ऑर्डर आहे, 2 जज बेंचची हायकोर्टाची ऑर्डर आहे. त्याच्यात वकिलावर, आणि वकील पण छोटा नाही, याच्यात म्हटलं आहे फॉर पिटिशनर ॲडव्होकेट अशोक सरोगी, त्यानं 25,000चा दंड लावला की नजीब मुल्लाला अरेस्ट करा. नजीब मुल्लावर कारवाई झाली नाही,
या पलीकडे आजपासून परत उल्लेख केला मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणारच आहे. तुमच्यासारखे अनैतिक कमवलेले पैसे नाही आहे, पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे, कधी कोणाला दम दिला, पैसे तुम्ही काढले, कुठे घेतले तुम्ही, हलाल कमाई आहे आणि त्याच्यात त्यांना दंड देण्यात आलेला आहे. आणि जे खुनाचा आरोप प्रत्यारोप करतात त्यांच्यावर पण आम्ही आज कायदेशीर कारवाई करणार. तुमचा बंगला कुठून आला, बंगल्यात काय चुका आहेत, ULC मध्ये काय प्रॉब्लेम आहेत, सरकार जमा एका मिनिटात कसं होईल, मालकाला अजून तुम्ही पैसे दिले नाहीयेत, तो ED मध्ये चौकशी असलेला कीर्ती केडिया कोण, ज्याच्या नावावर बंगला होता, काय संबंध तुमचा, ही पण चौकशी होणार. तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायची आवड आहे ना, गोरगरिबांच्या घरांचे बिल्डिंगची, तुमच्या बंगल्याचा फेसबुक लाईव्ह होणार येऊर आणि याच्याने, त्याच्यात अनधिकृत बांधकाम बाहेर निघणार. तुम्ही आमदार म्हणून निवडून आले म्हणून लोकांना पाहिजे, तुम्ही म्हणतात पोरींची हाय लागेल, मेरा अल्लाह गाव आहे. फक्त मोठे मिशा ठेवून मोठा जिगर येत नाही. बड़ी मुची से बड़ा जिगर आता नहीं है, बड़ा जिगर सच्चे दिल से होता है. आज सुखात झोपतो तुम्ही जे खोटे आरोप करतायत आणि खून मध्ये तुम्ही जे अडकवण्याचा प्रयत्न होता. आज STFनी 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रात लोकांना हँडओव्हर केले. UP STFनी स्थापनेपासून, मायावती राज्यात स्थापना झाली होती त्याच्यानंतर एक पण प्रेस कॉन्फरन्स केली नाही. अक्षरशः जे हत्याकांडचे आरोपी जेव्हा पकडण्यात आले होते तेव्हा पण UP मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. बडे किरकोळ मारणारा एक आरोपी, एक आमच्या राबोडीतला ग्रस्ताला मारलेला आरोपीला पकडल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स तिथे घ्यायची. कोण नार्वेकरनी जाऊन 30 लाख रुपये कोटला इन्स्पेक्टरला दिले, हे तुमच्याच सहकार्याने तोंड उघडलंय. तुम्ही 4 दिवसापूर्वी अभिजित पवार येण्याच्या आधी रोहन बिल्डर चीटिंग मध्ये आतमध्ये होता, त्यांनी पेडर रोडच्या 4 मजली इमारतीमध्ये 2,500 फुटाचा फ्लॅट तुम्हाला एका व्यवहारात दिलेला जेव्हा तुम्ही मंत्री होते, आणि ते रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग जाणार आहे, त्याला 5,000 फूट भेटणार आहे. अभिजित पवारचा पक्षप्रवेशच्या 3-4 दिवसापूर्वी अभिजित पवार तुमच्या सोबत ते फ्लॅट बघायला पण गेला होता. हे पण तुमच्या स्वतःच्या सुविसहायक अभिजित पवारनीच आम्हाला सांगितले. तुम्ही एका RTI ॲक्टिव्हिस्टच्या PAला तुमच्याच माणसांनी कसं पाठवलं ते पण आम्ही पुढे काढणार आहोत. माझं एवढाच आव्हान आहे की जितेंद्र आव्हाडजी, युद्धाची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक वेळी नेत्यांना बदनाम करायचं, खोटं सांगायचं. आम्ही वारंवार परांजपे साहेब आणि आम्ही संयमपणा बाळगला की आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. पण आता महाराष्ट्रातले नागरिकांना तुमच्या बाबतीतले हे सर्व प्रकार आम्ही काढणार. म्हणून आमची विनंती आहे की कृपा करून आजचा आज आपण SIT नेमावी आणि SITची मागणी करावी. आम्ही सरकारला विनंती स्वतः करणार, तुम्ही मागणी केल्यानंतर, की अभिजित पवारनी जे आरोप केलेले त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी. अलिबागला 4.5 अन्नपूर्ण, काय हॉटेलचं नाव, रेस्टॉरंट आनंदवन 4.5 मांडवा जेटीवर अभिजित पवार प्रवेशाच्या 2 तासापूर्वी जेवत होता. कोणाला ब्लॅकमेल केला असेल, कोणाला दाबला असेल, कोणाला ED इन्कम टॅक्सची धमकी दिली असेल, तर तो निवांत जेवत होता. आणि त्यांनी जे 2 तासाचा मला सहवास त्याचा भेटला, 1 तासाचा, गेटवे ऑफ इंडिया पाठून तयारी होईपर्यंत गाडीत वीर वाघमारे, मी आणि हेमंत वाणी होतो. हेमंत वाणी सुदैवानी तो दर्शनाला अंगणेवाडीला गेले जत्रेमध्ये, तर सांगतील काय काय बोललाय, तुमच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काय बोललाय, सर्व आम्ही रेकॉर्ड करून घेतलंय. त्याच्याच आवाजात आम्ही SITला त्याच्याबरोबर अँटी करप्शनची पण चौकशीची मागणी करणार. तुमचे SRAचे पण त्यांनी सांगितले, 2-3 बिल्डर लोकांची नावं पण सांगितली, त्यांनी इन्कम टॅक्सचे पण पेपर्स, आम्ही काही त्याला विचारलेलं नाही. तो रेकॉर्डिंग आमच्याकडे वेळ प्रसंगी पोलिसांना आम्ही सर्व गोष्टीची सादर करणार आहेत. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही एवढे मोठे बेबाक आहेत, तुम्ही एकदम मोठे शेर आहेत ना, तर तुम्ही प्लीज SITची चौकशी करावी. आणि यापुढे परत खुनीचा उल्लेख केला किंवा वाक्य वापरलं
तर एकदा कोर्टाने तुमच्या वकिलाला फटकारलाय, आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आणि करणार. त्यांनी द्यावं ना. अरे पोलिसांनी वेगवेगळ्या स्तरावर चौकशी केली. मी तुम्हाला आता काय सांगितलं, SIT STFनी एकच प्रेस कॉन्फरन्स घेतली, नाव टाकून घेतलं माझा, आणि तो 7 वर्ष मला शिक्षा व्हावी म्हणून पुन्हा सुयंत्र केली. तुमचा जो आरोपी सुप्रीम कोर्टच्या बेलमध्ये अजून वॉन्टेड आहे, तो त्यांच्या घरात राहतो, मंदिराचे पैसे खाल्लेत, त्याच्या ऑफिसची CCTV रेकॉर्ड मी काढून ठेवलेत, कारण त्यांनी भाड्यावर जिथे ऑफिस घेतली त्या गोडाऊनवाल्याच्या आजूबाजूचे CCTV फुटेज आधीच काढून ठेवले. नितीन ठाकरे तिथे काय असायचे? मला त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाहीये. तर म्हणून ते नाव टाकलं, व्यवस्थित चौकशी झाली, मुख्य आरोपी सापडलाय. मुख्य आरोपी सापडल्यानंतर तुम्ही हायकोर्टात गेले, हायकोर्टाने तुमच्या वकिलाला दंड लावला ना, खूप कमी वेळा दंड लावतात, आणि कोर्टाने त्या वकिलाला सांगितलं आय फील टू सीज युअर सनद, त्याची सनद कॅन्सल करायला निघाले होते आणि सिनियर काउन्सिल येते, तर दंड लावला ना. ऑर्डर तुम्हाला 10 सप्टेंबर 2024 ची वाचून दाखवू का मी इंग्लिशमध्ये? सो आय एम अ रेप्युटेड पर्सन. विनाकारणाने खोटे आरोप माझ्यावर करू नये. ते लहान बालिश सारखं आहे ना, एक हट्ट, त्यांनीच हे षडयंत्र पूर्ण डे 1 पासून रचला होता, आणि तोच एक कारण होता जितेंद्र आव्हाडला सोडायचं. शमीम खानच्यावर पण त्यांनी आरोप लावले का त्यांना जे दुबईवरून कॉल वगैरे येत आहेत? अहो, त्यांनी ते आरोप लावले, पोलिसांना पत्र द्यावं. आम्ही मागणी करतो SIT नेमायची, आणि शमीम खानचे कॉल कुठून येतो, काय बोलतो, पूर्ण कॉल रेकॉर्ड शमीम खानने सबमिट करावा. आम्ही कुठे मागे हटलोय आणि घाबरलोय? द्या ना इन्क्वायरी. खोटे आरोप करायचे, लोकांना बदनाम करायचा, बस झालं. दाऊद इब्राहिम आणि होती ती अधिकाऱ्यांच्या हातात, त्याच्यामध्ये मध्यस्थी करून ती केस मागे घेतली, असं देखील तुमच्यावर आरोप केले. कोणाची? दाऊद इब्राहिम आणि नजीबुल्लाह. अरे एक आमदार, माजी मंत्री एका नगरसेवकाच्या मागे एवढे खोटे खोटे आरोप करते. आय एम थँकफुल टू हिम. मला मोठा केला त्यांनी. आणि या जगात तो देशद्रोही आहे, तो दाऊद इब्राहिम देशद्रोही आहे. मुसलमान कधी त्याला साथ देऊ शकत नाही. खरा आणि कोकणी आहे जितेंद्र आव्हाडजी, मियाँ भी है और कोकणी भी है. तो जरा आरोप सोच समझ के लगाव. आणि त्यांनी जे पोलीस आहे ना, त्यांनी पोलिसांचं नाव द्यावं, ॲफिडेव्हिट करावं आणि सिद्ध करावं माझी रेकॉर्डिंग होती. जितेंद्र आव्हाड बरोबर त्यांचे सहकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड, किती भाई बरोबर फोटो आहे, किती मर्डर करणारे बरोबर फोटो आहेत, ते फेसबुक याच्यावर तुम्ही बघतात. काय तो सांगणार आम्हाला? रावण आणि भस्मासूर ना, स्वतःची उपमा स्वतःला त्यांनी दिली. अहो, तुम्हाला एवढे पुरावे दिले, तुम्हाला ओपनली मुद्देसह आम्ही सांगितलं, त्याच्या बंगला, त्याच्या येऊरचा बंगला, आदिवासीची जागा कशी हडपली आहे, संजय गांधी नॅशनल पार्क, त्या फॉरेस्टची जागा गेटमधून एंट्री केल्यावर राईट साईडची कशी त्यांनी पूर्ण अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे, या बंगल्याच्या रेमंडची जागा कशी कंपाऊंड तोडून घुसला आहे, सर्व तुम्हाला सिद्ध होईल. आता आम्ही जाणार, आम्ही मागे लागणार म्हणजे लागणार. आणि आता त्यांनी रडीचा डाव करू नये की माझ्या मागे लागले. आम्ही हे जाहीररित्या सांगतोय, प्रत्येक त्यांच्या अव्यवहाराची, भ्रष्टाचाराची मागणी आम्ही करणार. आणि काल ते हे देखील बोलले की ढसाढसा शमीम खान शरद पवार साहेबांसमोर रडले. एका भाषणामध्ये शमीम खानांनी 500 कोटी रुपये मुंबऱ्यात येऊन कमवले, अशा प्रकारचं स्वतः वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आहे. आणि मित्तल रोडला जे महापालिकेची रिझर्वेशन्स नाईस वर्ल्ड या कंपनीने ढापले, महापालिकेचं नुकसान केलंय, त्याच्या विरुद्ध देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार. कळव्याचं कार्यालय शासकीय जागेवर कसं आहे याची चौकशी करणार. आमदार निधीतील अनेक कामं प्रशासकीय मंजुरी नसताना कशी केली
या प्रत्येक गोष्टीच्या चौकशीसाठी आम्ही लेखी तक्रार करणार. उगाचच रडीचा डाव करू नका की माझ्या मागे लागले, मला त्रास द्यायला लागले. त्यांच्या प्रत्येक भ्रष्टाचाराच्या मागे आता हात धुवून आम्ही लागणार. आम्ही खूप संयम बाळगला, पण सातत्याने राष्ट्रवादीचे आमचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांना कोर्टाने देखील कुठल्याही प्रकारे त्यांचा सहभाग नाही ही क्लीन चिट दिल्यानंतर वारंवार समाजामध्ये त्यांना बदनाम करण्याचं काम जे शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत होते, त्यांच्या ईट का जवाब पत्थर से मिलेगा हे त्यांनी आता लक्षात ठेवा. आणि शमीम खानचा उल्लेख शमीम खानचा उल्लेख तुम्ही केला. आमच्याकडे महापालिका आयुक्ताला आपण 2013 साली 12 किंवा 12च्या आधी तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही शमीम खानला ग्लोबल पार्कमध्ये तुम्ही अडकून गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होते आणि तो तुमची पत्राची तारीख आणि त्याच्यानंतर शमीम खानने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेला प्रवेश ते जरूर काढणार. कोरम मॉलची रेकॉर्डिंग तिथं खूप धक्कादायक आहे. तुम्ही अभिजित बायको समोर वापरलेले अपशब्द, घाणेरडे वाक्य आणि नेत्याचं नाव घेऊन तुम्ही सांगितलेलं वाक्य ते तर खूप मोठा बॉम्ब आहे. ते आम्ही त्या नेत्यासमोर पण जाऊन दाखवणार आणि पोलिसांकडे पण सादर करणार. महापालिका जे आहे एकच माणूस चालवते आणि आपण पत्रकार आहेत, ऐका माझं. मी आधीच सांगितलं मी व्यावसायिक आहे. मी बिझनेसमॅन करणं चुकीचं आहे. राजकीय माणसं करू शकत नाही. त्यांच्यासारखं धंदे नाही आहे माझे पैसे काढायचे ठेकेदारकडून. मी बिझनेसमॅन आहे. 4थ्या मजल्यावर जातो, 3ऱ्यावर जातो, 2ऱ्यावर जातो आणि महापालिकेत जातो तर जातो. लोकांची कामं करतो. तुम्ही येतात, किती लोक असतात गरीब, कुठले श्रीमंत ठेकेदार बिल्डर माझ्या घरी नसतात, ऑफिसला नसतात. गोर गरीब ठाणेकर असतात. सर्व पक्षाचे नगरसेवक आम्ही मिळून लोकांची कामं करतो. त्यासाठी मी निवडून येतो. ते माझं काम आहे आणि मी ते काम करत राहणार. तुम्हाला जळूपणा का तुमच्याकडे गर्दी येत नाही तर. ठाणे जेल में राबड़ी की एक बेकरी है. ठाणे जेल में ठाणे जेल में बेकरी कोणाला. हो एक मिनिट तुम्हाला आता हे वाक्य काढलंय ना त्यांनी तर सांगतो. इरफान सोनू ज्यांनी जमील शेखला हत्या केली, त्यांनी गोळी झाडलं असं पोलिसांच्या चार्जशीट प्रमाणे त्या आरोपीला पकडलंय. शिलफाटाची रेकॉर्डिंग आहे. त्याचा बिल कोणी भरला, त्या कुटुंबाला विमानाने कोणी आणलं, त्याचं घर कोणी गावात बांधून दिलं, कुठल्या कुरिअरने त्याला बदाम पिस्ते त्यांच्या घरी गेले, कपडे गेले. त्या कुटुंबाचा आणि जमील शेखच्या कुटुंबाचा म्हणजे ज्यांनी गोळी मारली आणि ज्याला मेला बिचारा अल्लाह गो, त्या दोघांचा कुटुंबाचा रडताना एकमेकांना मिठी पाडताना जे हॉस्पिटलचे फुटेज आमच्याकडे आहेत. जे हॉस्पिटलला कॉम्प्रोमाइज कोणी दोघांचा घडून आणलं आणि तुम्ही दोघांनी एकत्र व्हा. म्हणजे जो माणूस बिचारा मेलाय त्याचं कुटुंब आणि ज्यांनी मारलाय त्याचं कुटुंब इन्क्लुडिंग तो सोनू ज्या दिवशी तलोजा जेलमधून तो जेला मेडिकल चेकअपसाठी गेला, तिथे कोण दबाव टाकला, तिथे कोण फोन केलं ते पण त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं आणि आम्ही जेला जाऊन त्याचे फुटेज पण काढले. रूममध्ये बसलेत, एकमेकांशी रडतायत आणि एकमेकांशी बोलतायत. तर कोण खाना पुरवतो, कोण काय करतो, त्याच्या कुरिअरची पावती सर्व आमच्याकडे मिस्टर जितेंद्र आव्हाडजी आम्ही देणार. यापुढे कधी परत सांगितलं तर याद राखा आम्ही तुमच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार. थँक्यू. अजून एक ज्या दिवशी राजेश कदम विक्रम खामकरनी त्याला मारलं, मारामारी झाली त्यांच्या कार्यालयात. जेव्हा मारामारी चालू होती, कॉलचं टायमिंग आहे 3:56
एक्झॅक्टली ह्या टायमाला त्यांच्या ऑफिसमध्ये मारामारी चालू होती. त्यावेळेस मला अभिजितने फोन केला आणि सांगितलं की तुमच्या कार्यालयातून किंवा तुझा कुठला कार्यकर्ता पटकन पाठव, इथे मारामारी चालू आहे आणि ही मारामारी लवकर व्हायरल करा, आपल्या पुढच्या मी ज्या पक्षात येणार आहे त्याच्यासाठी फायद्याचं आहे. अजून एक गोष्ट, हेमंत वाणी आव्हाड साहेबांना सोडून जात नव्हता. ठीक आहे, हेमंत वाणी आव्हाड साहेबांना सोडून जात नव्हता. हेमंत वाणीच्या बायकोला हे सांगण्यात आलं की ऋतावाहिनीने सांगितलंय की हेमंत वाणीचं घर आम्ही पोचतो, असं तसं हेमंत वाणीला सांगितलं आणि हे सर्व अभिजित पवारने हेमंत वाणीला आणि त्याच्या बायकोला सांगितलं. आता ही गोष्ट ऋतावाहिनीने अभिजित पवारला सांगितली का नाही याचा चौकशी ऋतावाहिनीनेच करावी. धन्यवाद. आपण धन्यवाद मोठ्या आपल्या संख्येने सर्वांना. आलात. आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, पण यापुढे कुठल्याही खालच्या पातळीची कोणी टीका आणि जितेंद्र पराक्रमी आव्हाड माणसांनी केली तर आरेला कार्य और ईट का जवाब हो तो पत्थर. घ्या. आणि हॉटेल हे पाहिजे तर हे पण घ्या.